नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बीकेएम स्टडीमध्ये। तर अतिशय आनंदाची बातमी आहे, नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवार पुणे। तर याची जाहिरात निघालेली आहे 1/2024 मित्रांनो, ही पहिली जाहिरात आहे याची। तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत, तर पुणे विभागांतर्गत ही जाहिरात आहे। सहसंचालक कार्यालय पुणे, कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क साठी जाहिरात आहे। तर याचा वेतनश्रेणी जी आहे ते 29,200 ते मित्रांनो 92,300 आहे, या वेतनश्रेणीत असेल। तर या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर पहा, एकूण ज्या जागा ज्या दिलेल्या आहेत त्या जागा एकूण 75 जागा आहेत आणि अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 5, विमुक्त जाती अ साठी 3, भटक्या जमाती ब साठी 1। तर मित्रांनो अशा एकूण 75 जागा आहेत, प्रवर्गानुसार इथे दिलेले तुम्ही पाहू शकता। तर अराखीव मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 21 जागा आहेत। तर येथे महत्त्वाची जी टिप दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या। तर येथे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे दिनांक 31/12/2024 रोजी चालू होईल आणि दिनांक 30/1/2025 रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल याची। तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। तर सेवा प्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता सर्वात महत्त्वाचा पॉईंट। तर शैक्षणिक अर्हता यासाठी सांवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागेल, एनी ग्रॅज्युएट। तर तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुम्हाला लागेल। तर मित्रांनो मराठी टायपिंग किंवा टंकलेखन किंवा इंग्रजी टंकलेखन येथे दिलेले आहे। हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर वयोमर्यादा 19 वर्षापेक्षा कमी नसावे। तर खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी 43 वर्ष, दिव्यांग व अनाथ व्यक्तींसाठी वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलतम राहील। तर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील। तर परीक्षा शुल्क पहा, अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000 फीस आहे। तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस असेल आणि माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील। तर प्रस्तुत जाहिरात ही परीक्षा संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून, तर मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, प्रस्तुत तर निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबत सविस्तर जी तपशील आहे दिनांक 26/12/2024 रोजी या संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर त्याची कृपया अवलोकन करावे। तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि ही जाहिरात मित्रांनो 75 जागेसाठी निघालेली आहे। तर या मित्रांनो क्रायटेरियामध्ये तुम्ही सर्वसाधारण मित्रांनो विद्यार्थ्यांची टायपिंग आणि शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे, विद्यापीठाची जी एनी ग्रॅज्युएट दिलेली आहे, सांवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, तर ही तर मित्रांनो तुमच्याकडे असतेच। तर मराठी टंकलेखन वगैरे ह्या शैक्षणिक अर्हतेमध्ये जर बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा। तर चांगल्या जागा निघालेल्या आहेत आणि ही जाहिरात मित्रांनो 75 जागेसाठी निघालेली आहे। तर माहिती आवडली असेल तर नक्की मित्रांनो एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी। तर नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। धन्यवाद।